नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज आहे अक्षय तृतीया. तर तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सकाळचे 8 वाजलेले आहे. सकाळीच उठले 6 वाजता, घरातलं सगळं आवरलं आणि आज तुम्हाला माहिती आहे, तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला तर आम्ही सगळी फुलं वगैरे लावलेली आहे. आणि आम्ही गेलो होतो शुक्रवारी, फ्रायडेला गेलो होतो आम्ही आणि शुक्रवारी फुलं झाडं आणली, शनिवारी लावली आणि मग संडेच्या दिवशी म्हणजे आज तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे. 2 दिवसाचा तो एक व्हिडिओ बनवला होता. आणि एवढी सारी जी फुलं आहेत ती आता मला देवाला वाहता येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त आहे ना, मी ही झाडं घेतलेली आहे आणि तुम्हा सर्वांना खूप आवडलं. आणि आजच्या दिवशी सर्वजण बिझीसुद्धा असतील. अक्षय तृतीया माहिती आहे, खूप शुभ मुहूर्त आहे. आजच्या दिवशी आपण सोनं खरेदी करत असतो, चांदी घेत असतो, किंवा मग एखादी वस्तू घ्यायची असेल, किंवा आपण 2 व्हीलर असो 4 व्हीलर असो, आपल्याला ज्या वस्तू घ्यायच्या असेल तर आपण म्हणतो नाही अक्षय तृतीया येऊ दे, मग अक्षय तृतीयाच्या दिवशी घेऊया, कारण की शुभ आहे म्हणून. तर तुमच्या ज्या इच्छा असतील, जे स्वप्न असतील ते पूर्ण होऊ दे. आणि गणपती बाप्पा आणि स्वामी समर्थांनाही मी प्रार्थना करते. तर चला, दिवसाची सुरुवात झालेली आहे. काल भयंकर पाऊस पडला, तुम्हाला दाखवते मी. काल आम्ही ना गार्डनचंच काम करत होतो ना. हे बघा, इथे ग्लव्स तसेच आहे. हे बघा, हे पूर्ण हे जे टेबल आहे ना, ते इथे बघा पूर्ण पाणी आहे. आणि हे सगळं हे काम करून झाल्याच्यानंतर ग्लव्ज आम्ही इथेच ठेवले. पण हे बघा, हे पूर्ण पाणी आहे. अक्षरशः विजा कडकडत होत्या, भरपूर वारा, पाऊस, इतका पाऊस झाला ना. आणि बाहेर चप्पल घालते ना मी, तर त्याच्यामध्ये अक्षरशः पाणी भरलं होतं. पूर्ण गवतावर पाणी आहे. आणि काल इतकं कडक ऊन होतं, 2 दिवस इतकं कडक ऊन होतं. आणि तुम्ही बघितलं संध्याकाळच्याच वेळेस आहे ना, परत आभाळ आलं होतं जेव्हा आम्ही झाडं आणायला गेलो होतो. तर असंच होतं, सकाळी दिवसभर ऊन असतं आणि काल भयंकर पाऊस पडला. रात्री पाऊस पडला. काल कडक ऊन होतं एकदम. संध्याकाळी 5-6 वाजता आहे ना, आम्ही इथे बसलो होतो चहा घेत, पण एकदम जबरदस्त पाऊस पडला रात्रीच्या वेळेस. चला, मग आता आपण ही जी फुलं आहेत ती तोडूया. आणि बघा किती छान दिसते, मस्त. झेंडूची पण आणली मी. आणि भरपूर आता जोपर्यंत उन्हाळा आहे. आणि हो, अजून एक गोष्ट, मला भरपूर जण म्हणतात का कोमल, तू अगोदर आहे ना तुळस आणायला पाहिजे होती. तर आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण आहे ना सर्वात अगोदर घरात तुळस लावतो. पण मला हे पण सांगायचं आहे का इथे तुळस अवेलेबल नाही राहत. तुळशीचाच एक प्रकार असतो. भरपूर जण ते लावतात, तुळस मिळत नाही म्हणून. पण मला आहे ना असं तुळस पाहिजे, तर त्याचे सीड्स बघते मी. पण काय होतं माहिती का, उन्हाळ्यामध्ये जर आलं तर आलं, इंडोरमध्ये राहणार का नाही, म्हणजे घरात राहणार का नाही तुळशीचं झाड, हे मला माहिती नाही आहे. पण तुळस अजूनपर्यंत मला मिळालेली नाही आहे. कारण की एवढी झाडं जर आम्ही घेऊ शकतो तर ऑब्व्हियस आहे, तुळस आम्हाला जर मिळाली असती तर आम्ही ती सर्वात अगोदर ती घेतली असती. पण काय होतं माहिती का, सगळ्याच गोष्टी ना इथे अवेलेबलच असतात. किंवा तुळस एवढी झाडं घेता येतं, मग तुळस पण असेलच असं नाही, इथे तसं नसतं. तर बघूया, मिळालं तर मग नक्की तुमच्यासोबत शेअर करणार. चला, सर्वात अगोदर आहे ना मी ही झाडं, जी फुलं आहे ना, ही तोडून घेते मी. आणि खूप 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 मस्त वाटतंय सकाळी सकाळी. काही कलरफुल घेते, काही वाईट घेते, काही कलरफुल घेते मी. दुसरं बघते आता मी. हे बघा, एवढी सारी फुलं आहे, तोडलेली आहे मी. आणि चला, सर्वात अगोदर मी देवपूजा करून घेते पंचामृताने. देवांना सगळ्यांना आंघोळ घालते. त्यानंतर मला उंबरठा पूजनसुद्धा करायचं आहे. कारण की उंबरठा लावायसाठी ना मी खूप एक्सायटेड होते, कारण की मला प्रॉपर अशी पूजा करता यावी म्हणून. तर चला, ते सगळं आज प्रॉपर दाखवणार आहे.
किचनमध्ये आहे मी आता आणि उंबरठा पूजन झालं, तुम्ही बघितलं, इतकं मस्त वाटते ना आता. आणि आता मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. मला आहे ना आता साडी नेसायची आहे मला, पण थोडीशी तयारी करून घेतली ना मी, पीठ वगैरे मळून मग मसाला वगैरे तयार करून त्यानंतर मग मी साडी वगैरे नेसणार. आणि एका साईडला चहा ठेवलेला आहे, मी काहीच खाल्लेलं नाही सकाळपासून. आता सकाळचे 9 वाजलेले आहेत, तर सकाळी देवपूजा घरातलं सगळं आवरणं झालेलं आहे. किचन आता अरेंज झालेलं नाही, जशा वस्तू आहेत तशा मी करते. मला ना असं किचनचा कॉर्नर वगैरे किचन आहे ना ते सेट करायचं आहे. त्यासाठी मला तर शॉपमध्ये जावं लागणार. मग ते शुगर आहे, टी पावडर आहे, ऑइल बॉटल्स आहे, तर ते मला अरेंज करण्यासाठी एखादी छान वस्तू बघायची आहे, म्हणजे त्याच्यावर मला सगळं अरेंज करता येईल. पण आता बघा हे मसाला करायला मी सुरुवात केलेली आहे. सकाळी मंत्र लावून दिले मी आणि मंत्र लावलेलेच होते आणि मध्ये देवपूजा पण झाली. आणि इतकं भारी वाटते ना सकाळी सकाळी. पाऊस जरी पडला ना तरी पण आहे ना ऊन आलेला आहे. आणि आज आहे संडे, तर त्यामुळे काय परिबेला पण घरात आहे, तर त्यांचं पण आता थोड्या वेळात मी आवरणार आहे. आणि अक्षय तृतीयानिमित्त कसं त्यांना पण आहे ना हा दिवस एन्जॉय करता येईल. अदरवाईज दुसरा दिवस जर असला असता ना तर त्यांना आहे ना हा म्हणजे स्कूलमध्ये असले असते आणि मनोज पण ऑफिसच्या कामामध्ये बिझी असले असते. तर चला आता मसाला वगैरे मी भाजून घेते, चहा घेते आणि पीठ वगैरे मळून ठेवते. आणि काय काय असणार आहे स्वयंपाकामध्ये तर मी तुमच्यासोबत शेअर करणार तसं. आणि थोडंसं वेगळं वाटतं. अगोदर आहे ना मी तुमच्यासोबत सण वगैरे असायचे ना तर अगोदरचं जे आपलं घर आहे ना तर तिथल्या किचनमध्ये सगळ्या गोष्टी किंवा रेसिपीज दाखवायचे. पण आता थोडंसं एकदम असं क्लिक झालं, थोडंसं वेगळं वाटतंय मला. असो, आता इथल्या किचनची पण सवय होईल आणि तुम्हालासुद्धा सवय होईल या किचनची आणि मला स्वयंपाक करताना बघण्याची. सुंदर अशी ही साडी नेसणार आहे मी. आज अक्षय तृतीया आहे तर त्यानिमित्ताने म्हटलं नवीन साडी नेसूया. आणि काय होतं नॉर्मली आपण आहे ना साड्या घेऊन ठेवतो आणि नंतर नेसू, आता नको नेसायला, अगोदरचीच नेसू, जुनी नेसू, मग त्या साड्या तशाच एकावर एक साचून जातात. आणि मग मी विचार केला जाऊ दे नंतर आपल्याला घेता येतील साड्या. पण आता ज्या आणलेल्या आहे साड्या तर आता नेसूया. आणि आत्ता नाही नेसणार तर काय फायदा मग, नाही का. आणि हा सुंदर त्याच्यावरचा हा ब्लाऊज आहे. आणि ही साडी मी ऑनलाईनच मागवली होती. जेव्हा मला अचानक ठरलं होतं ना भारतात यायला तर तेव्हा मी ही ऑर्डर केली होती आणि 2-3 दिवसात आली पण होती. सुंदर असा ब्लाऊजसुद्धा स्टिच केलेला आहे. तुम्हाला माहिती आहे पुण्यालाच मी हा ब्लाऊज स्टिच केला होता आणि त्याचा बॅक सगळा असा आहे बघा. मला इतकी आवडली होती साडी, सॉफ्ट. आता बघा नेसल्यावर कळणार कशी दिसणार. चला आता मी तयारी करून घेते आणि सुंदर असा नेकलेससुद्धा मी घालणार आहे. तर मी काय केलेलं आहे, अर्धी तयारी करून ठेवलेली आहे. पीठ मळून ठेवलं, पुरणाचं सगळं ते चावून घेतलं. त्यानंतर मग मसाला तयार करून मग फोडणी देऊन टाकली, पीठ मळून ठेवलं आणि अर्धी तयारी करून ठेवली. त्यानंतर मी विचार केला आता तयारी करून घेते आणि मग साडी नेसते. मग फक्त थोड्या वेळेसाठी साडी नेसायची आणि परत ती ना चेंज करायच्यापेक्षा म्हटलं अर्धा स्वयंपाकानं साडी नेसून करूया. आता अक्षय तृतीया आहे तर मग फील तर झालंच पाहिजे. चला मी आता छानशी तयार होते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते. हे बघा तयारी झालेली आहे आणि सुंदर अशी ही साडी नेसलेली आहे मी. इतकी छान आहे, कॉटन आहे, सॉफ्ट कॉटन आहे. आणि हा त्याच्यावर सुंदर असा मॅचिंग नेकलेस आणि असं सिंपल लुक. हा स्पेशल लुक आहे, कसा वाटला मला नक्की सांगा. आणि साडी तर मला खूप 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 म्हणजे आवडलेली आहे. एकदम मस्त त्याचं ब्लाऊज एकदम सुंदर, जसा पदर आहे तसंच ब्लाऊजसुद्धा डिझाईन तशीच आहे. आणि अगोदर मी ना फोटोज काढून घेते. आता तयारी केली तर नंतर मला परत ना स्वयंपाकाची तयारी करायची आहे. आणि मी असे वेगवेगळे फोटोज किंवा रील्स पोस्ट टाकत असते इंस्टाग्रामला. तर अजूनपर्यंत तुम्ही मला इन्स्टाला फॉलो नसेल केलं तर कोमल ठोसरे माझे इंस्टाग्राम ID आहे, तर तिथे तुम्ही मला फॉलो करू शकता. तर इथे मी कांदा भजी बनवणार आहे. तर कांदा भजीचं हे मिक्सचर करून ठेवलेलं आहे. त्यानंतर इथे पुरणाचं करून ठेवलेलं आहे. इथे कटाची आमटी झालेली आहे बघा, कटाची आमटी झालेली आहे. आणि इथे पीठ मळून ठेवलेलं आहे बघा. आणि थोड्या वरणपोळ्या करणार आहे. त्यानंतर साध्या चपात्या करणार आहे. परिबेलाला साधी चपाती आवडते. आणि इथे मेथी निवडून स्वच्छ धुवून ठेवलेली आहे, पाणी पूर्ण निघून गेलं. आता यामध्ये मी दाण्याचं कूट टाकून बनवणार नाही आहे मेथीची भाजी, फक्त लसूण हिरवी मिरची टाकून ना बनवणार आहे. खूप सुंदर लागते. आणि 4 आंबे आणले होते कारण की आंबे खूप जास्त अशी व्हरायटी नव्हती. नॉर्मली ना मी
दुसरे आंबे आणते, पण ते मेक्सिकन आंबे आणते, ते खूप जास्त गोड असतात आणि रस पण खूप जास्त असतो, पण ते नव्हतेच अवेलेबल. बदामी आंबे होते, 4 घेऊन आले होते मी, 1.5 किलो घेऊन आले होते. आणि एक आंबा मी देवाच्या समोर ठेवलेला आहे. कलश असतो, कलशवर आहे ना थोडे तांदूळ, प्लेटमध्ये तांदूळ आणि आंबा देऊन, आंबा ठेवून मग त्याला ना हळदी कुंकू वाहून मग त्याची पूजा करून देवासमोर ठेवते. लहानपणापासून मी बघत आलेले आहे का जोपर्यंत अक्षय तृतीयाला आंब्याचा नैवेद्य दाखवत नाही किंवा आंबा पूजत नाही तोपर्यंत ना आंबे खायचे नसतात. तर तेच ट्रेडिशन मी फॉलो करते लहानपणापासून, जे मी बघत आलेले आहे ते. आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी मग आमरस आणि आपण बनवतो पुरणपोळी, आमरस वगैरे बनवतो. काही लोक पुरी किंवा वेगवेगळे पदार्थ असतात, पण मोस्टली अक्षय तृतीयाला ना पुरणपोळी मी बनवत असते. आणि आमरस आज बनवणार, मग याच्यानंतर मग आंबे खायला सुरुवात करणार असं. आणि इथे तुम्हाला माहिती आहे 12 महिने अवेलेबल असतात आंबे, पण जेव्हा मला खरंच खूप गरज असते तर तेव्हा ना मला जो आवडतो ना तो आंबा नसतो. आणि मग दुसरे होते तर, कारण की हे बदामी आंब्यामध्ये माहिती का खूप जास्त रस नसतो आणि त्याच्यामध्ये ना असं थोडंसं जाड असं गर असतो आणि असं व्यवस्थित लागत नाही. पण ठीक आहे, मी आणलेले आहे आता, पाण्यात मी भिजत ठेवलेले आहे 2-3 तासापासून. आणि त्यानंतर मग नॉर्मल आपण रस बनवतो तसं इथे कटाची आमटी सुद्धा झालेली आहे बघा. चला आता पटापट, म्हणजे काय काय असणार आहे तुम्हाला दाखवते मी, म्हणजे सांगते आता. पुरणपोळी असणार आहे, साध्या चपात्या असणार आहे, कटाची आमटी असणार आहे, मेथीची भाजी असणार आहे, परत मिरची भजी असणार आहे आणि अजून आमरस असणार आहे. तर असं सगळं मी बनवणार आहे. आणि बघूया, मिरची भजी बनवता आली तर बनवेल मी, पण असं आहे आजचं जेवण. तर चला आता मला ॲप्रन वगैरे घालावं लागणार, कारण की साडी आहे, नवीन तेलाचे डाग वगैरे नको लागायला म्हणून. कारण की हे खूप गरजेचं आहे, आपण यांना साड्या वगैरे घेतो. आणि काय होतं, आता केस पण बांधणार आहे मी, केस मोके सोडून स्वयंपाक नाही करत मी, पण हे पण करणं गरजेचं आहे, काळजी घेणं गरजेचं आहे. साड्यांना डाग लागले ना तर इथे ड्राय क्लीन करणं तर खूप खूप मुश्किल आहे. त्यामुळे क्लचर आणते, क्लचर बांधते मी आणि चला स्वयंपाकाला सुरुवात करते. आणि तुमच्यासाठी हे किचन नवीन असणार आहे. किचनमध्ये काम करताना मी आता थोडंसं बघताना तुम्हाला थोडं वेगळं वाटणार नक्कीच. आता मी रस बनवून घेते अगोदर, सगळं करून नंतर पोळ्या करणार शेवटी. बघा आता ऊन पडले, काल किती सकाळी पाऊस पडला, असंच वातावरण आहे. आणि त्यामुळे काय झालं माहिती का, बेलाला ना सर्दी झालेली आहे आणि थोडासा ना खोकला, वातावरणच एवढं चेंज होते तरी पण ना तिला मेडिसिन दिलं मी. आणि किती मस्त वातावरण दिसतंय. आणि आपण जे पॉट्स लावले तर ते असं खिडकीमधनं इतकं भारी दिसतं ना. आणि किचनची विंडो आहे, किचनच्या विंडोमधून मी तुम्हाला हे दाखवते. आपल्या इथं ऑलरेडी ना नैवेद्य वगैरे दाखवून किंवा जेवण वगैरे झाले असते, कारण की इथे आता सकाळचे 11 वाजलेले आहे. 12पर्यंत तर माझा स्वयंपाक होऊन जाणार. आमरस तर झालेला आहे, थोडंसं दूध पण टाकलं मी त्यामध्ये. मिठी बनवते मी आता. कागदातच मी निवडून ठेवली होते. मी अगोदर चपात्या करून घेते करीबेलासाठी. आणि मी चॉपर आहे, तुम्हाला माहिती आहे स्टीलचं, त्यावर तर चपात्या आणि हे करून घेते पुरणपोळी. आणि त्याच्यानंतर मग भजी आणि मग पापड वगैरे आणले, कुरडई पापड. आणि हे जे आणले होते ना पापड, तर ते पण मी फ्राय करणार आहे, पण नंतर. इथे एका साईडला मेथीची भाजी पण होती. मम्मा तू भजी बनवणार आहे का? भजी पण बनवणार आहे, बघा. होय, हे कांदा भजी आहे. त्यानंतर पुरणपोळी, नंतर आमरस पण झाला आहे. करीबेला आमरस खाण्यासाठी खूप एक्साइटेड आहे ना बाबू. बेलाला पण आवडतं कांदा भजी. आमटी पण बनवणार आहे का? कटाची आमटी पण झाली ना बाबू. हे पहिला मी मेकअप केला. हो ना, ठीक आहे. चल, तर पुरणपोळ्या साध्या चपात्या करून झाल्या, आता इथं पुरणपोळी बनवते मी. पुरणपोळी झाली आणि आता हे कुरडई पापड जे आहे ना
ते आता मी फ्राय करून घेते. मम्मा छोटे छोटे नाचणीचे पापड हे खूप आणले होते, आहे अजून भरपूर. आपण जेव्हा सण वगैरे असतात तेव्हाच मोस्टली कुरडई पापड फ्राय करतो. स्वयंपाकामध्ये काय काय बनवलेलं आहे तुम्हाला दाखवते. इथे आहे कटाची आमटी, इथे आहे आमरस, इथे आहे कुरडई पापड आणि हे दुसरे पापड, इथे आहे मेथीची भाजी, इथे आहे पुरणपोळी आणि साध्या चपात्या पण आहे, इथे आहे कांदा भजी आणि भात मी आता कुकरमध्ये लावलेला आहे गरम गरम. आणि इथे मी नैवेद्याचं ताट तयार करते आहे आता आणि नैवेद्य दाखवून देणार थोडा वेळ. ताट तयार केलेलं आहे मी, हे बघा. इथे नैवेद्याचं सुद्धा ताट आहे, नैवेद्याचं ताट आहे. मी आता नैवेद्य दाखवून देते. कालच्या व्हिडिओमध्ये ना तुम्ही बघितलं आपण ही झाडं लावलेली आहेत आणि ही जी बाकीची झाडं आणलेली आहे ना ती आता आपल्याला लावायची आहे. म्हणून सांगितलं तुम्हीच लावा आता, कारण की सकाळपासून आहे ना मी कंटिन्यू काम करत होते आणि खूप खूप दमले आहे मी, तर म्हणून आता लावत आहे. तर बघा इथे एक आहे काकडी आहे, हे आहे आपलं शिमला मिरची, इथे आहे मिरच्यांचं, इथे आहे वांगी, इथे पण वांगी, 2 वांगींचं घेतलेलं आहे आपण आणि एक लाल कलरची शिमला मिरची बघा. आणि इथे माती आणली होती आपण. आता या एक पॉटमध्ये म्हणून 3 झाडं लावली, म्हणून सांगितलं 2च लावा. इथे टॉमॅटोज दोन्ही ना टॉमॅटोचं आहे आणि ही पण एक वांगीची आहे, पण ही वेगळी वांगी आहे. सर्वात अगोदर आम्ही ना एकच पॅकेट आणलं होतं जेव्हा आपण ना हे झाडं वगैरे घेतले होते ना तेव्हा. आणि परत मग आम्ही काय केलं, काल जाऊन ना परत आहे ना हे 2 पॅकेट घेऊन आले बघा मातीचे. कारण की माती आम्हाला वाटलं आहे माती लागणार नाही, पण मग लागणार आहे म्हणून मग परत घेऊन आलो. आणि ही जी झाडं आहे लावलेली आता ती लावून घेऊ. आणि ऊन जरी आहे ना तरी पण आहे ना गार वारा आहे ना, तरी पण गार हवा आहे तरी पण. आणि इथे हा सोफा ठेवलेला आहे आपण, म्हणजे ऊन घ्यायचं असेल तर इथं मस्त बसू शकतो आपण, नाही काय. आता सध्या तरी ठेवून देऊ त्या कोपऱ्यात ना. संध्याकाळचे 5:45 झालेले आहे आणि तुम्हाला माहिती आहे सण असतात तर आपण जास्तीचा स्वयंपाक बनवतो. दुपारी बनवलं तर संध्याकाळी आपण तेच खातो. आणि जेव्हा जास्तीचा स्वयंपाक करतो तुम्हाला माहिती आहे किचन खूप खराब होतं. तर हे किचन मला पूर्ण सगळं क्लीन करायला 1-1.25 तास लागला. कधीची आवडते मी. आणि क्लीन करून झालं सगळं आणि हे सगळं स्प्रे करून सगळं डीप क्लीन केलेलं आहे. काय नॅपकिन्ससाठी इथे हे हुक्स लावलेले आहेत. नंतर मी जेव्हा किचन पूर्ण सेट करणार ना, आता कसं आहे बघा हे जे क्रॉकरीज आहे तुम्हाला दाखवते. इथे व्हाईट कलरचे आहे ना, मी साईडला काढून ठेवलेले आहेत. तर अरेंज करणं चाललं आहे ड्रॉवरमध्ये, कोणत्या वस्तू व्यवस्थित बसतील किंवा ज्या वस्तू लगेचच डेली लागतात तर ते जवळ ठेवायच्या, किंवा ज्या वस्तू लवकर लागत नाही तर त्या थोड्याशा ना असं लांब म्हणजे दुसऱ्या ड्रॉवरमध्ये ठेवायच्या. म्हणून काही क्रॉकरीज आहे ते मी काढून ठेवलेले आहे. आणि ते मी खाली गराजमध्ये ना वेगळे आहे ना आपलं खूप आपलं वरचा फ्लोअर आहे ना, ते 3rd फ्लोअर परिबेलाचा रूम होता आणि मनोजचा ऑफिसचा रूम होता. तर तिथे पण एक टेबल नाही आहे, काय होतं ते आपलं वॉर्डरोब. वॉर्डरोब होतं एकदम छोट्या स्मॉल साईजचं, नवीनच होतं ते, वापरलं नाही. त्याच्यामध्ये फक्त वस्तू ठेवत होतो आपण. तर त्याच्यामध्ये ना काचेच्या वस्तू किंवा मला ज्या वस्तू लागत नाही ग्राइंडर वगैरे ना, तर त्या वस्तू मी त्या वॉर्डरोबमध्ये ठेवलेल्या आहे. आणि ही क्रॉकरीज पण मी तिथेच ठेवणार आहे, जेव्हा लागेल तेव्हा मला घेऊन येते. अदरवाईज या बॉक्सेसमध्ये पण खूप जास्त पसारा नको. आणि कसा वाटला तुम्हाला अक्षय तृतीयाचा हा व्हिडिओ. आणि या घरात आम्ही अक्षय तृतीया साजरी केलेली आहे आणि छान वाटलं मला हे सगळं तुमच्यासोबत शेअर करायला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.